नमस्ते स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिसी स्ट्रक्चर कसं असतं, बेस सेंटर क्यूबिक हे स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ओके, आणि सिम्पल क्यूबिक. ओके, आज आपण जे स्ट्रक्चर बघितलेत आपण ते कसे होते तर लूज पॅक्ड स्ट्रक्चर. ओके, कशाचे होते? लूज पॅक्ड स्ट्रक्चर. लूज पॅक्ड स्ट्रक्चर म्हणजे कसे? विच हाव कोऑर्डिनेशन नंबर लेस दॅन 12. आता बघितलं होतं आपण बेसिसीमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती होता? 8. सिम्पल क्यूबिकमध्ये 6. ओके, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? लेस दॅन 12, 12पेक्षा लहान आहे. विच हाव कोऑर्डिनेशन नंबर लेस दॅन 12 और पॅकिंग फ्रॅक्शन इज लेस दॅन 0.74. पॅकिंग फ्रॅक्शन किती असलं पाहिजे? लेस दॅन 74. ओके, सिम्पल क्यूबिकचा किती होता? 52%. आणि बीसीसीचा किती होता? जवळपास 58%, काय 68 काहीतरी असं होता. ठीक आहे, लेस दॅन 0.74. कॉमनली यूज लूज पॅक स्ट्रक्चर आर बीसीसी अँड एससी, जे आपण बघितलेलं आहे. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? लूजली पॅक्ड. लूज पॅक म्हणजे त्याचं कोऑर्डिनेशन किती आहे? लेस दॅन 12 आणि पॅकिंग फ्रॅक्शन किती? लेस दॅन 0.74. अशा स्ट्रक्चरला काय म्हणायचं? लूज पॅक्ड. ठीक आहे, राहील लक्षात. एक्झाम्पल्स बघितलेत आपण. बेस सेंटर्ड क्यूबिक, सोडियम, पोटॅशियम, टंगस्टन. आणि सेकंड एक्झाम्पल सिम्पल क्यूबिक. काय? ओनली पॉलिनियम एक्झिस्ट दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, हे आपण अगोदर बघितलेलं आहे. फक्त तुम्हाला माहिती असावं या स्ट्रक्चरला काय म्हणतात ते. याच्यासाठी तुम्हाला रिपीट घेतलं. तर लूज पॅक्ड स्ट्रक्चर हे आपण बघितलेलं आहे. आता आज आपण क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर बघणार आहोत. क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणजे ओके, क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणजे कसं स्ट्रक्चर बघा, लक्ष द्या. क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणजे कसं? मोस्टली पजेसेस मोनोॲटॉमिक क्रिस्टल. मोनोॲटॉमिक म्हणजे जे सिंगल क्रिस्टल असतात तसे ते पजेस करतात. हे स्ट्रक्चर मोस्टली पजेसेस मोनोॲटॉमिक क्रिस्टल. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ईच ॲटॉम इज 12. या क्लोज पॅक स्ट्रक्चरमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 12. ओके, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ईच ॲटम इज 12. देर आर 2 टाईप्स ऑफ क्लोज पॅक स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. कुठले कुठले? हे दोन्ही टाईप्स आपल्याला बघायचे. सिम्पल क्यूबिकचे जसं 2 एक्झाम्पल भेटले. कुठले कुठले? हे ते लूज पॅकेटचे 2 एक्झाम्पल बघितले आपण. कुठले? सिम्पल क्यूबिक आणि बेस सेंटर्ड क्यूब. तसं क्लोज पॅकेटचे पण 2 एक्झाम्पल बघितले आपल्याला. कुठले कुठले? हेक्झागोनल क्लोज पॅक्ड, त्याला की HCP म्हणलं जातं. हेक्झागोनल क्लोज पॅक्ड HCP स्ट्रक्चर. आणि दुसरं स्ट्रक्चर कुठलं आहे? फेस सेंटर्ड क्यूबिक, त्याला की FCC स्ट्रक्चर म्हणलं जातं. ओके, वन बाय वन आपण बघूया. तर हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर कसं असतं? Figure A shows the HCP structure in which a layer A consists of similar atom. The figure A बघूया आपण. ही जी आहे ती फिगर आहे. ह्याची फिगर आहे हेक्झागोनल क्लोज पॅक. ह्याच्यामध्ये कसं आहे? हा कुठला लेअर आहे? हा A लेअर, हा B लेअर, हा A लेअर, असे. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं आहे? AB असं रिपिटेशन होऊन ॲटम्सचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता बघा, A लेअरमध्ये किती ॲटम्स आहेत? एक सेंटरला आहे, त्याच्याबरोबर किती? 6 ॲटम आहेत. ओके, मग हा जो आला आहे याच्यावरती कुठला लेअर ठेवलेला आहे? B लेअर. A लेअरवरती कुठला लेअर आहे? B लेअर. ओके, B लेअरमध्ये आणखीन कुठला? त्याच्यावरती A लेअर. ठीक आहे, अशा प्रकारे रिपिटेशन्स होऊन AB अशा प्रकारचा स्टॅकिंग सिक्वेन्स म्हणतात त्याला. काय म्हणता याचं? स्टॅकिंग सिक्वेन्स. समजली फिगर? तर बघूया इकडं फिगरमध्ये. फिगर A shows the HCP structure in which layer A consists of similar atoms. ते कसे? एकसारखे ॲटम्स विथ each atom surrounded by 6 atoms. जो सेंटरमधला ॲटम आहे तो सराउंडेड बाय किती ॲटम्सला आहे? 6 atoms in one plane. Another similar layer, जे की वरचं B can be placed on the top of the layer. B कुठं प्लेस केलेला आहे? Aच्या वरती B लेअर प्लेस केलेला आहे टॉप ऑन द A layer A, such that atoms of layer B occupy the alternative valleys. मग ॲटम्स ऑफ जो B आहे तो काय ऑक्युपाय करतो? व्हॅलीज म्हणजे दरी, जे की फॉर्म बाय कशाचे? ॲटम्स A ना. ओके, A वरती आणखीन कुठला आहे? इफ a third similar layer is placed on top of the B layer. ओके, B लेअरच्या वरती काय आणखीन? A layer, थर्ड लेअर. in such a way that the atoms of B layer exactly overlap these atoms of A layer. कसं ओव्हरलॅपिंग झाली? जी B atoms आहेत
त्याला एक्झॅक्टली ओव्हरलॅपिंग वरचे ए ॲटम्स झाले पाहिजे. दिस टाईप ऑफ स्टॅकिंग रिपीटेड सक्सेसिव्हली. ही जी टाईप आहे स्टॅकिंग सिक्वेन्स असा रिपीट झालेला आहे सक्सेसिव्हली. द फॉलोइंग लेअर अरेंजमेंट इज ऑप्टेन. कशी लेअर अरेंजमेंट आहे ही ए बी अशा प्रकारची. ओके, दिस टाईप ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड HCP स्ट्रक्चर. अशा टाईपच्या स्ट्रक्चरला म्हणायचं काय म्हणायचं? हेक्झॅगोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. स्टॅकिंग सिक्वेन्स लक्षात ठेवा. हा कुठल्याही तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला स्टॅकिंग सिक्वेन्स विचारला जातो की कसा स्टॅकिंग सिक्वेन्स आहे. तर HCP मध्ये कसा स्टॅकिंग सिक्वेन्स आहे? ए लेअर, नंतर बी लेअर. ए लेअरमध्ये 7 ॲटम्स आहेत, एक सेंटरला आणि 6 भोवताली. बी लेअरमध्ये 3 ॲटम्स आहेत, नंतर ए लेअर, बी लेअर अशा प्रकारे. ठीक आहे. दिस टाईप ऑफ स्टॅकिंग इज कॉल्ड, या स्टॅकिंगला काय म्हणायचं? HCP. ओके, राहील लक्षात? ठीक. बघा, हे जे आहे तुम्हाला आणखीन थोडं व्यवस्थित समजेल. मी अजून एक बुकमधले तुम्हाला फिगर दाखवते म्हणजे कसं स्टॅकिंग सिक्वेन्स आहे. ABC हे तुम्हाला कळेल. ओके, फेस सेंटर हे बघा अशा प्रकारे. खाली किती? हे वर बघितलं लक्षात येईल. खालचं पण सेम वरच्या आयटमसारखं किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि सेंटरला एक 7. याची जे व्हॅल्यू फॉर्म झाले म्हणजे जे स्पेस आहे मधला तो कोण कव्हर केलेला आहे? खालच्या 3 ॲटम्सनं. मग त्या खालच्या 3 ॲटम्सचा स्पेस कोणी कव्हर केलेला आहे? खालच्या 6 ॲटम्सनं. अशा प्रकारे हा लेअर ए झाला, हा 3 ॲटमचा लेअर बी ला झाला आणि वरचा हा लेअर ए. अशा प्रकारे स्टॅकिंग सिक्वेन्स कसा आहे? ए बी ए आणखीन वरती 3 बसवले बॉल्स याच्यावरती स्पियर्स, तर तो बी लेअर झाला. त्याच्या 3 वरती आणखीन 6 टॉपला 6 बसू शकते. ठीक आहे, 7 अशा प्रकारे हा जो स्टॅकिंग सिक्वेन्स आहे ॲटमचा तो अशा प्रकारे आहे. बघा, ह्या फिगरमध्ये भेटल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ही आपण मागे बघितलेली फिगर मी जी दाखवली होती आणि ही जी ॲक्च्युअल ॲटम्स कसे असतात ते असं दाखवलेलं आहे. जे व्हॅल्यूज फॉर्म झालेले असतात ते हे 3 ॲटम कव्हर करतात ह्याच्या व्हॅल्यू, आणि ह्याच्या व्हॅल्यूज जे फॉर्म झालेले असतात ओके ते हे ॲटम्स कव्हर करतात. व्हॅल्यू म्हणजे दरी टाईप. अशा जे स्पेस असतो 2-3 स्पिअरमधला तो व्हॅल्यू. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे स्टॅकिंग सिक्वेन्स ए बी लेअर ए लेअर ह्याच्यावरती टॉपवरती आणखीन 3 ॲटम इथं बसणार, नंतर या 3 वरती पुढचे 7 ॲटम बसणार. असं स्टॅकिंग सिक्वेन्स कसा आहे? ए बी. ठीक आहे. ओके, आपण पुढे कंटिन्यू करा. देर आर ह्याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे इट्स कोऑर्डिनेशन नंबर इज 12. प्रत्येक स्ट्रक्चरचा आपण काही पॉईंट्स बघितले होते. काय पॉईंट्स? कोऑर्डिनेशन नंबर, दॅट इज कॉन्स्टंट ए. ओके, याचे तसंच करायचं आहे. इट्स कोऑर्डिनेशन नंबर इज 12. किती आहे कोऑर्डिनेशन नंबर? 12. कसं 12? ओके, आता बघा, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ नियरेस्ट नेबर. हा जर सेंटरचा ॲटम घेतला आपण किंवा हा वरचा, हे शेजारी किती आहेत? 6. ओके, खाली किती आहेत? 3. असेच वरती अजून एक लेअर बीचा येईल 3चा. बरोबर आहे. हे 3 वरचे 3 6 आणि इथले हे 6 12. म्हणून कोऑर्डिनेशन नंबर काय झाला याचा? 12. ठीक आहे, राहील लक्षात? सेंटरच्या ॲटममध्ये किती ॲटम आहेत? 6 ॲटम्स. खाली हे नियरेस्ट नेबर किती आहेत? 1 2 3. असंच सिक्वेन्स आणखीन वरती बी लेअर येतो. बरोबर आहे. बी लेअरची किती झाले? 3. खालचे 3 वरचे 3 6 आणि हे 6 12. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 12. ओके, राहील लक्षात? सो इट्स कोऑर्डिनेशन नंबर इज 12. नंबर ऑफ नियरेस्ट नेबर्स म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर असतो. किती आहे तो? 12. देर आर 12 ॲटम लोकेटेड ॲट द कॉर्नर. आता इथे लक्षात ठेवा, 12 ॲटम कुठे आहेत? कॉर्नरला. हे बघा, 1 2 3 4 5 6 हे 6 आणि खालचे हे 6 हे कुठे आहेत? कॉर्नरला. ओके, हेक्सागोनलच्या कॉर्नरला. 2 ॲट द सेंटर्स ऑफ द बेसल प्लेन्स. 2 कुठे आहेत? सेंटरला. ठीक आहे, हे 6 साईडला आणि 2 ॲटम्स सेंटरला. ठीक आहे.
and 3 completely inside the hexagon forming a part of B layer. B लेअरचा जो आहे त्याचे किती ॲटम्स आहेत 3, बरोबर आहे. 3 हे 6 साईडचे, हे 6 आणि मधले 2. ठीक आहे. आपल्याला इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स करायचं आहे. कसं करणार इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स? जे 12 ॲटम्स आहेत, ओके, हे 12 फेस शेअरिंग करतात. म्हणजे किती शेअरिंग करतात ॲटम्सची? 1/6. 12 इंटू 1/6. हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. 12 इंटू 12 ॲटम्स शेअर करतात 1/6 प्लस 2 ॲटम्स कुठे आहेत? सेंटरला. हाफ शेअरिंग आहेत त्यांची. 2 ॲटम्सची हाफ शेअरिंग 2 इंटू 1/2 प्लस मधले जे 3 आहेत ते ॲज इट इज 3 नंबर ठेवलेला आहे. ॲज इट इज 3 नंबर्स. ओके. अशा प्रकारे इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स किती येईल? 6. हे 6 1 6 6 2 12. हे 2 हे 2 हे 1 1 2 कॅन्सल झालं. हे 1 2 आणि 1 3 प्लस 3 6. ओके. सो इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स इज 6. द शेडेड पोर्शन इन द फिगर. आता इथं शेडेड पोर्शन तुम्हाला दिसेल की नाही तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी. हा जो पोर्शन आहे शेडेड पोर्शन, ओके, इथं इथंपर्यंत हे आणि हे, ओके. हा जो आहे ती युनिट सेल आहे हेक्झागोनलची. ओके. काय आहे? शेडेड पोर्शन. तुम्हाला एक्झाममध्ये असंच शेडेड पोर्शन दाखवायचं आहे. इथून असं एवढा. ओके. नोट्स तुम्हाला देईन मी नंतर, तुम्हाला कळेल ते बुक्समधल्या. त्यावेळेस हा जो आहे तो शेडेड पोर्शन क्लिअरली त्यांनी दाखवलेला आहे. तर तुम्हाला बुक्समधले फिगर दाखवते. ओके. म्हणजे क्लिअर होईल तुमची आयडिया. हो का? हां. ह्याचं शेडेड पोर्शन आहे ते काय? प्रिमेटिव्ह युनिट सेल लिहिलेलं आहे. प्रिमेटिव्ह सेल, कन्व्हेन्शनल युनिट सेल आणि ही प्रिमेटिव्ह सेल. ओके. हेच फिगर तुम्हाला काढायचे. प्रॅक्टिस करून तुम्हाला 1-2 वेळेस ड्रॉ केलं की येऊन जात. ओके. हे सेंटरचे पॉईंट सेंटरला कनेक्ट करायचे, साईडचे पॉईंट साईडला कनेक्ट करायचे. ह्याला प्रॅक्टिस करा. 2-3 वेळेस प्रॅक्टिस केल्याशिवाय ही फिगर येत नाही. ओके. तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल. ठीक आहे. The shaded portion in figure A represent the primitive cell of structure. Primitive cell कशी आहे ती आपण बघितली स्ट्रक्चरची. The interatomic distance for atoms. बघा. The interatomic distance for the atoms within a layer is A. हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे? atoms मधलं A. Interatomic distance of layer is within the layer is A. The distance between two adjacent layer is, 2 लेअर मधले डिस्टन्स जे आहे हे C. हा एक लेअर, हा किंवा हा एक लेअर, हा एक लेअर, हा कुठला, हा एक लेअर आणि हा एक लेअर. याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते काय? C/2. ओके. C/2 मला कम्प्लीट हे C डिस्टन्स आहे. ओके. आणि हा एक लेअर आहे ना मध्ये, म्हणून C/2 म्हणजे द डिस्टन्स बिटवीन 2 लेअर इज C/2. वेअर C इज द हाईट ऑफ द युनिट सेल. C म्हणजे काय? हाईट. याची हाईट आहे ह्या युनिट सेलची. ओके. द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इज 2. ही जी प्रिमिटिव्ह सेल आहे याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती आहेत? 2. ओके. सो पॅकिंग फ्रॅक्शन काढायचं आहे आपल्याला. पॅकिंग फ्रॅक्शन कसं काढतो आपण? पॅकिंग फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स प्रेझेंट इन अ युनिट सेल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके. असं सरळ डेफिनेशन लिहायची शब्द गरज नाही. असं जरी फॉर्म्युला लिहिला तरी तुम्हाला जातं. सो पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे. मग ह्या युनिट सेलमध्ये इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? या प्रिमिटिव्ह सेलमध्ये आपण इथं आताच बघितलं. इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम युनिट सेल इज 2. सो 2. व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स 4/3 πr³. प्रत्येक काढण्याची म्हणजे सेमच आहे प्रत्येकाचे. A × A sin 60 C. आता इथं
ए साइन 60 कशामुळे आलेलं आहे तर इथं जे आहे अँगल घेतलेला आहे इथला. ओके, ए साइन 60 इंटू सी हा फॉर्म तुम्हाला लक्षातच ठेवावा लागतो. 2 इंटू 4/3 पाय आर क्यूब ए इंटू ए साइन 60 डिग्री इंटू सी. इथे एची व्हॅल्यू काय आहे 2r. ओके, याची व्हॅल्यू काय आहे 2r. आर ह्याच्यावरून आरची व्हॅल्यू काय a/3. याची व्हॅल्यू 2r कशी. समजा इथं एखादा हा ॲटम म्हणजे काय एक स्पियर सारखा असतो. इथं एक स्पियर आणि इथे एक स्पियर म्हणजे r + r 2r. ओके, मी तुम्हाला दाखवलं होतं फिगरमध्ये मागाशी. आता ह्या फिगरमध्ये हां हे दोन्हीमधलं डिस्टन्स किती आहे ए. हे r प्लस हे r आणि हे r 2r म्हणजे एची व्हॅल्यू काय झाली 2r. सो ए इज इक्वल टू 2r म्हणजे r ची व्हॅल्यू झाली a/3. ओके, C/a हा स्टँडर्ड रेशो आहे. याची व्हॅल्यू 1.633 इतकी असते. हां C इज इक्वल टू किती असतो ही व्हॅल्यू सीची व्हॅल्यू 1.633 ए. मग ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर डायरेक्ट पॅकिंग फ्रॅक्शन तुम्ही डायरेक्ट लिहू शकतो. इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन अपेक्षित नाही. जर हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्सला 5 मार्क्सला किंवा 7 मार्क्सला जरी विचारला तरी तुम्हाला हा कसा आला पॅकिंग फ्रॅक्शन हे काढायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू लिहू शकता एफ इज इक्वल टू 0.74. ओके, सो दस the 70% volume occupied by atoms in HCP structure म्हणजे किती पर्सेंट 74% वॉल्यूम काय झालेलं आहे ऑक्युपाय झालेलं आहे कुठलं HCP स्ट्रक्चरमधलं. ठीक आहे, याचं पॅकिंग फ्रॅक्शन किती आला 0.74. दस द 74% वॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स इन HCP स्ट्रक्चर. ह्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत मॅग्नेशियम, झिंक, कॅडमियम, टंगस्टन. ओके, 2-3 नावं लक्षात ठेवायची मॅग्नेशियम, झिंक, कॅडमियम आणि टिटॅनियम TI. ओके, ठीक आहे, बाहेर लक्षात. स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा 1-2 वेळेस. हे बुक्समध्ये असं आहे, याची मी तुम्हाला पाठवते मी नोट्स ह्याच्या. ठीक आहे, कन्व्हेन्शन प्रिमिटिव्ह सेल्स ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. ह्याच्यामध्ये सिक्वेन्स कसा आहे AB अशा प्रकारचा आहे. ठीक आहे, ओके. तर नेक्स्ट स्ट्रक्चर घेऊया आपण FCC फेस सेंटर्ड क्यूब. ओके, फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. हे कसं असतं स्ट्रक्चर बघा. हे दाखवलेलं आहे इथं फेस सेंटर्ड क्यूबिक. प्रत्येक फेसच्या सेंटरला एक ॲटम असतो. हा समोरचा फेस त्याच्या सेंटरला एक ॲटम, खालचा फेस त्याच्या सेंटरला एक ॲटम. ओके, मला काढून दाखवते तर FCC त्यालाच फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. ओके, कसं ड्रॉ करायचं मग बरं माझ्यासोबतच ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला सोपं जातं. ठीक आहे, हा एक समोरचा फेस. ओके, हा कुठला वरचा फेस. याचं सेंटर काय येईल हा समोरचं सेंटर काय येईल हा. ओके, हा साईडचा फेस याचं सेंटर काय येईल हा. ठीक आहे, नंतर हा एक फेस पाठीमागचा कुठला आहे पाठीमागचा. याचं सेंटर काय येईल हे बघा, सेंटर काय येईल हे.
हा फेस खालचा, याचं सेंटर काय येईल हे, हा फेस ह्या साईडचा, याचं सेंटर काय येईल हा. ठीक आहे, अशा प्रकारे किती फेस झाले याला, 6 फेस झाले. ओके, आणि प्रत्येक सेंटरला एक ॲटम प्लस कॉर्नर ॲटम. ओके, अशा प्रकारे कुठलं स्ट्रक्चर तयार झालं, फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. ओके, in this structure जसं आपण HCP मध्ये काय बघितलं होतं, स्टॅकिंग सिक्वेन्स कसा होता, ए बी ए बी ए बी असा होता. पण इथं कसं आहे, स्टॅकिंग सिक्वेन्स ए बी सी अशा 3 प्रकारे आहे. ओके, in this structure the stacking of first 2 layers A and B अशी 2 स्टॅकिंग असते. is similar to that of HCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकमध्ये जसं स्ट्रक्चर जसं स्टॅकिंग होती तशीच ती सिमिलर आहे इथं पण ए बी स्टॅकिंग. द डिफरन्स डिफरन्स कुठं आहे तर थर्ड लेअरमध्ये. द डिफरन्स arises in the third layer. ओके, डिफरन्स कुठं आहे तर थर्ड लेअरमध्ये. तो कसा आहे, द ॲटम्स ऑफ थर्ड लेअर कसं ऑक्युपाय करतात ते, ऑक्युपाय द पोझिशन्स ऑफ दोज व्हॅलीज म्हणजे काय तुम्हाला सांगितले, तरी टाईप व्हॅलीज ऑफ ए. ओके, हे जे व्हॅलीज तयार झालेल्या असतात 7 ॲटम्सच्या, त्याच्यावरती हा सी लेअर प्लेस केलेला असतो. लेअर which cannot occupied by the B layer, which cannot occupied by the B layer. Okay, which cannot occupy the B layer atoms. The third layer is denoted by C. म्हणजे थर्ड लेअर कशाने डिनोट केलेला आहे, C या लेटरनं डिनोट केलेलं आहे. द फोर्थ लेअर exactly overlaps the first layer and sequence is repeated. म्हणजे असा सिक्वेन्स काय होतो, रिपीट होतो. ओके,
Thus FCC structure is is represented by stacking sequence. त्यामध्ये स्टॅकिंग सिक्वेन्स कसा आहे, ए बी एक्झामनुसार का त्याच्यावरती सी एचे जे व्हॅल्यूज आहेत ते कोण ऑक्युपाय करणार, सी. अशा प्रकारे आणखीन ए बी सी सो असा स्टॅकिंग सिक्वेन्स आहे. ओके, ए बी सी असा एक्झाममध्ये कसा होता, ए बी असा स्टॅकिंग सिक्वेन्स होता. ओके, आता आपल्याला ते नंबर ऑफ इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स आणि याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, ओके, हे आपल्याला लिहावं लागेल. इथेही सेम कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ईच ॲटम इज 12. HCP सारखंच, कारण हे क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे नाही, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा किती आहे, 12. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ईच ॲटम इज 12. ठीक आहे, प्रत्येक ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 12 आहे. आता काय करायचं आहे, इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स कसं काढणार, हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स. ओके, कॉर्नर ॲटम्स आहेत 8 × 1/8 प्लस 6 ॲटम्स कुठे आहेत, प्रत्येक फेसला म्हणजे हाफ शेअरिंग असते. किती मग हे 8 कॅन्सल, 3 बेत्रिक 6, 3 + 1 4. सो 8 कॉर्नर ॲटम्स आहेत बघा फिगरमध्ये. 8 कॉर्नर ॲटम, शेअरिंग किती असते, 1/8. 6 प्रत्येक फेसच्या सेंटरला एक ॲटम आहे, 6 × हाफ शेअरिंग असते त्याची. मग इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स किती असतात, मग 1 + 3 4. ठीक आहे, हा दुसरा पॉईंट महत्त्वाचा. कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे. स्टॅकिंग सिक्वेन्स हा एक पॉईंट धरूया आपण. ओके, महत्त्वाचं आहे स्टॅकिंग सिक्वेन्स. हे 3 इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती आहेत, 4. नेक्स्ट राहिला पॅकिंग फ्रॅक्शन. त्याला पॅकिंग फ्रॅक्शनला पॅकिंग फॅक्टर पण म्हणलेलं आहे काही बुक्समध्ये बरं का. द पॅकिंग फ्रॅक्शन किंवा फॅक्टर पण वापरू शकता. ठीक आहे, काही बुक्समध्ये फ्रॅक्शन म्हणले, काही बुक्समध्ये फॅक्टर म्हणलेलं आहे. या कशा असतो, 4 इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स 4 × 4/3 πr³ डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल E³ डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल E². व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स कसं करतात, इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स × 4/3 πr³ हा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युलाच आहे. ओके, आणि युनिट सेलचं व्हॉल्यूम E³. ठीक आहे, आणि आर आणि आता आरची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ए, आर आणि ए मधलं रिलेशन सबस्टिट्यूट करू. इथं आर आणि ए मधलं रिलेशन काय आहे, ॲटॉमिक रेडियस. ओके, कशी काढली जाते, इथं 4r = √2a हे रिलेशन आहे. कशामधलं, 4r = √2a. हे कसं ते तुम्हाला दाखवते फिगरमध्ये. हे बघा, जी फिगर आहे हे 4r, हे डिस्टन्स किती झालं, हे r + 2r आणि हे r, एक r, हे 2r आणि हे r, ते झाले r 4r. ओके, हे ॲटमचा स्टॅकिंग सिक्वेन्स दाखवलेला आहे. हे
ॲक्च्युअल कशी शेअरिंग आहे ॲटम्सची ते दाखवले. फेसला प्रत्येक फेसच्या सेंटरचा ॲटम हा कॉर्नरचा ॲटम हा. बघा प्रत्येक फेसच्या सेंटरचे ॲटम कसं दाखवलेलं आहे. ओके, हे कॉर्नरचे ॲटम्स त्याची 1/8 शेअरिंग आहे. फक्त 1/8 भागच ह्या सेलमध्ये येतो, 1/8 भाग. बघा इथं हे अशा प्रकारे दाखवलेलं आहे. ए आणि आरमधलं रिलेशन दाखवण्यासाठी हे फिगर सरळ सरळ तुम्ही ड्रॉही करू शकता. तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करून घ्या, तर कारण तुम्हाला समजणार नाही ते ए आणि आरमधलं रिलेशन कसं आलं मग. ठीक आहे, हे काय कॉर्नर ॲटम्स. हा जो आहे तो सेंटरचा ॲटम. हे ए, हे डिस्टन्स ए प्लस ए टू ए. ओके, कर्णवर्ग पायावर्ग ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर. ओके, मग याच्यावर रिलेशन कसं येईल. दिस डिस्टन्स इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर. मग हे डिस्टन्स ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल. मी साईडला लिहून दाखवतो तुम्हाला नंतर. पेज आहे काय इथेच ड्रॉ करते की कशात ड्रॉ. ओके, सॉरी. अशा प्रकारे हे डिस्टन्स काय झालं ए स्क्वेअर. हे डिस्टन्स ए स्क्वेअर. हे डिस्टन्स किती आहे. इथे एक स्पियर आहे, इथं फुल स्पियर आहे, मला काढता आलं नाही व्यवस्थित. ओके, इथे एक कॉर्नरला एक स्पियर. हे डिस्टन्स किती आला मग. हे आर, हे डिस्टन्स आर, हे डिस्टन्स टू आर, हे आर. ओके, हा समजा काय तुमचं ए बी सी असं ट्रायंगल आहे. मग हे साईडचा स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर काय असते ए सी स्क्वेअर. ओके, ए बी स्क्वेअर डिस्टन्स किती आहे ए स्क्वेअर प्लस हे डिस्टन्स ए स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. हे डिस्टन्स किती आहे 4r. बरोबर आहे का नाही. मग ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचा स्क्वेअर आहे बरं का. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय ते 2a स्क्वेअर इज इक्वल टू 4r स्क्वेअर. याच्यावर 4r सॉरी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, ह्याच्यावरून 4r इज इक्वल टू हे स्क्वेअर इकडे घेतलं स्क्वेअर रूट 2a. ठीक आहे, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल झालं. मग 4r इज इक्वल टू रूट 2a हे अशा प्रकारे रिलेशन आलेलं आहे. ठीक आहे, राहील लक्षात. ओके, 4r इज इक्वल टू काय रिलेशन आलं मग स्क्वेअर रूट 2a. मग ॲटॉमिक रेडियस रिलेशन 4r is equal to root 2a. So packing factor small मध्ये लिहिते. packing factor is equal to 4 into 4/3 pi r cube divided by a cube. ह्याच्यावर r ची व्हॅल्यू काय येईल r is equal to 4 divided by root 2a. बरोबर आहे का नाही. 4 into 4/3 pi r ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. r ची व्हॅल्यू काय येईल रूट 2a/4 रूट 2a/4 ब्रॅकेट क्यूब पाय आर क्यूब आहे ना, डिवाइड बाय ए क्यूब. त्याला सिम्प्लिफाय करा आता. हे 3 खाली येईल 4 into 4 pi 3a क्यूब बरोबर आहे रूट 2. त्याचं तिसरा घातांक येईल 2 रूट 2 इंटू ए क्यूब डिवाइड बाय 4 times 4
3 times 4 सॉरी 4 times 4 3 times 4. हे जर तुम्हाला समजत असेल तर डायरेक्ट लिहून टाकायचं 4/3. ठीक आहे. आता बघा हे 4 कॅन्सल होईल, हे 4 ह्या 4 सोबत. ठीक आहे. हे ए क्यूब कॅन्सल होईल. राहिलं काय सगळ्या टर्म लिहा बाकीच्या. 2√2 पाय अजून एक 4 राहिलं 2√2 सो 2√2 डिवाइड बाय 3 इथं असलेलं. ओके. अजून काय राहिलं 4 राहिलं. इथलं 4 एक इंटू 4 बरोबर आहे. सॉरी 2√2 इथली 2√2 डिवाइड बाय 3 असलेलं 3 घेतलं आणि इथलं एक 4 राहिलं. ठीक आहे. त्याला आणखीन कसं सिम्प्लिफाय करता येईल. ए बे एक बे दोन्ही 4 किती राहिलं मग पाय. आता हे जे आहे √2 म्हणजे काय असते त्याला आपण कसं लिहू शकतो. √2 इंटू पाय डिवाइड बाय 3. 2ला कसं लिहू शकतो √2 इंटू √2 बरोबर आहे. √2 इंटू √2 म्हणजे एक √2 कॅन्सल होईल. मग कसं येईल हे पाय डिवायडेड बाय 3√2. ठीक आहे. पायची व्हॅल्यू काय असते 3.14. √2ची व्हॅल्यू काढा. हे जर सिम्प्लिफाय केलं तर ह्याचा आन्सर येतं 0.74. दॅट इज पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू किती आलं पर्सेंटेजमध्ये 74%. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पॅकिंग फ्रॅक्शन काढू शकता. स्टेप बाय स्टेप्स व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून काढ. ठीक आहे. ओके. एकदम इझी आहे, सिम्पल मेथड आहे हे पॅकिंग फ्रॅक्शन काढण्याची. किती आला मग पॅकिंग फ्रॅक्शन 74%. ओके. याचं एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल. कोण पजेस करतं एक्झाम्पल्स ऑफ HCP कुठल्या एलिमेंट्स पजेस करतात याचे बघा. कॉपर एक, ॲल्युमिनियम, लीड अँड सिल्वर. ओके. कुठलेही 2 नाव लक्षात ठेवा आणि ते लिहू शकतो. ठीक आहे. कॉपर, ॲल्युमिनियम, लीड अँड सिल्वर अशा प्रकारे एक्झाम्पल. असे सगळे पॉईंट्स कव्हर झाले पाहिजे. पॅकिंग फ्रॅक्शन, ॲटॉमिक रेडियस, कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. कोऑर्डिनेशन नंबर, इफेक्टिव्ह नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल, पॅकिंग फ्रॅक्शन. ओके. कसं स्ट्रक्चर आहे, स्टॅकिंग सिक्वेन्स काय आहे, ABC असा हा स्टॅकिंग सिक्वेन्स आहे. फिगर प्रत्येक फेसच्या सेंटरला आपल्याला ती ॲटम्स दाखवता आला पाहिजे. ठीक आहे. हे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. ओके. प्रत्येक फेसच्या सेंटरला एक ॲटम. हा लेयर जो आहे तो फिगरमध्ये दाखवलेला आहे. तुम्हाला दाखवते झालं फिगर बघा कसं दाखवलेलं आहे लेयर. हा ए लेयर. ओके. एचे ज्या व्हॅल्यूज फॉर्म झाले ते कोण फिलअप करतं सी लेयर, नंतरचा लेयर बी लेयर, ए लेयर अशा प्रकारे. ओके. हे फिगर तुम्ही काढू शकता. हेच मी इथे कशी काढेन बघा. ही ऑलरेडी काढलेलीच आहे. अशा प्रकारे तिथे पॉईंट्स कनेक्ट करायचे राहिले. पॉईंट्स कनेक्ट करून घ्या. हा कुठला लेयर आहे. हा ए लेयर. नंतर हा बी लेयर, सेंटरचा. ओके. असं कनेक्ट करून घ्या. हा झाला तुमचा
कुठला लेअर? बी लेअर. ओके, नंतरचा सी लेअर. ओके, यालाही कनेक्ट करून घ्या. नंतर ओके, अशा प्रकारे सर्व. ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करा. अशा प्रकारचं. हा कुठला लेअर झाला? हा सॉरी हा सी आहे. ओके, एच्या ज्या व्हॅल्यूज असतात ते कोण फिलअप करत असते? सी लेअर फिलअप करत असते. आणि हा बी लेअर. नंतर हा ए लेअर. ठीक आहे, अशा प्रकारे ए बी सी असा लेयर्स फॉर्म होतं. ए बी सी, ए, नंतर असंच बी सी, असं कंटिन्यू होत जातं. ठीक आहे, अशा प्रकारे हे FCCचं स्ट्रक्चर आहे. आपण काय काय भेटलं आज? BCC स्ट्रक्चर, हेक्झागोनल क्लोज बॅक स्ट्रक्चर आणि FCC फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. ठीक आहे, ह्याच्यामधले कुठले कुठले पॉईंट लक्षात ठेवायचं? स्टॅकिंग सिक्वेन्स कसा आहे, कोऑर्डिनेशन नंबर, इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल आणि पॅकिंग फ्रॅक्शन कसं काढलं जातं. आणि 5वा पॉईंट ॲटॉमिक रेडियस. नंतर त्याचं एक्झाम्पल्स, कुठले कुठले एलिमेंट्स हे पोजेस करतात, कॉपर, ओके, ॲल्युमिनियम, लीड. असं तुम्ही प्रत्येक स्ट्रक्चरचे हे पॉईंट्स लक्षात ठेवायचं. ओके.